मित्रांनो, सोयाबीनला अखेर चांगल्या प्रकारचा भाव मिळायला सुरुवात झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन सर्वात चांगल्या दरामध्ये विकलं जात आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सोयाबीनचे दर हे चांगल्या प्रकारचे वाढताना दिसत आहेत। हमी भाव जाहीर झाल्यानंतर हमी भाव केंद्र सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये चांगल्या प्रकारची वाढ दिसून येत आहे। तर मित्रांनो, सोयाबीनचे प्रत्येक बाजार समिती वाईज व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे सांगतो, आपल्या चॅनलवरील व्हिडिओ चांगल्या प्रकारचे असतात, शेतकऱ्यांना फायदेशीर असतात। तर आपल्या चॅनलला जे व्हिडिओ येतात ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरच्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मदत करा। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पहिली बाजार समिती बघायची झाली तर सोलापूर बाजार समिती। मित्रांनो, सर्वात अगोदर मी ज्या बाजार समित्या कमी भाव चालू आहेत त्या बाजार समित्याबद्दल माहिती घेईल आणि चांगल्या बाजार समितीबद्दल नंतर माहिती घेईल। पहिली बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती, ज्याच्यामध्ये लोकल सोयाबीनची 90 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4215 रुपये क्विंटल एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे। तर 4060 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे। त्यानंतर अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर लोकल सोयाबीनची 10659 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4190 रुपये क्विंटल एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे। तर 3990 एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे। त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर परभणी बाजार समिती, लोकल सोयाबीनची आवक होत असते इथे। तर याच्यामध्ये 940 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4310 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर सर्वसाधारण भाव हा 4250 रुपये एवढा लागलेला आहे। त्यानंतर लातूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर पिवळ्या सोयाबीनची जवळपास 42760, म्हणजे सोयाबीनच्या आवकच्या बाबतीत लातूर बाजार समिती सर्वात मोठी आहे मित्रांनो। तर लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 42760 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4230 एवढा जास्तीत जास्त भाव, तर सर्वसाधारण भाव हा 4100 रुपये एवढा लागलेला आहे। त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर हिंगोली बाजार समिती, ज्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची 267 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4050 एवढा जास्तीत जास्त भाव, तर 3950 एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे। तर सर्वात चांगला बाजारभाव असलेली सध्याच्या टायमिंगमध्ये ती म्हणजे वाशिम बाजार समिती, ज्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची 2500 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4500 रुपये हा जास्तीत जास्त भाव, तर 4300 हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे। तर वाशिम बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारचा 300 ते 400 रुपयाचा फरक बाकी बाजार समित्यामध्ये आणि वाशिम बाजार समितीमध्ये या बाजारभावामध्ये दिसून आलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।